पाळीची तारीख चुकली आणि प्रेग्नन्सी राहिली असं कळल्याबरोबर काही पेशंट्सना मळमळ होणे, उलट्या होणं, अस्वस्थता वाटणं ही खूपच कॉमन गोष्ट व्हायला लागते आणि आपण बिथरून जातो आणि आपल्याला कळत नाही की नक्की काय होतं, हे बरोबर आहे का चूक आहे. ह्या संभ्रमात आपण डॉक्टरकडे जायचं की नाही जायचं किंवा डॉक्टरकडे गेल्यावर काय सांगायचं, हे खूपसे प्रश्न आपल्यासमोर येतात. तर त्या सर्वाबद्दल आपण आज त्याचे उपाय, त्याचे टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत. मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, स्त्री आरोग्य विभागाची प्रमुख आणि मॉम अँड मी या प्रोजेक्टची प्रमुख, आज तुमच्याशी याबद्दल हितगुज करणार आहे. आपण काही तुम्ही करणारे उपाय, करायचे ते उपाय सांगणार आहोत किंवा काही डॉक्टरांकडे असतात ते उपाय सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून आपली ही पहिल्या 3 महिन्याची जी जर्नी आहे किंवा प्रवास आहे तो आपला सुखकर होईल. कारण आपण उलट्या आणि मळमळ झाल्या की आपल्या शरीराला वीकनेस यायला लागतो. वीकनेस आला की स्वतःलाच उत्साहच नाही वाटत आणि प्रत्येक व्यक्ती प्रेग्नन्सीची डेट, म्हणजे तुमच्या पाळीची डेट चुकल्यानंतर आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स करायला लागते आणि आपल्याला कळत नाही की मला तर खूप छान नाही वाटत आहे आणि सर्वांना चांगला आनंद होतो. तर ह्या तफावतेमध्ये आपल्याला समजतच नाही की आपण आजारी आहोत की आपल्याला ह्याच्यात आनंद मिळवायचा आहे. तर सर्वसाधारण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली की तुम्हाला ही मळमळ, उलटी इमिजिएटली नाही होणार. पण जेव्हा तुमच्या सोनोग्राफी होईल आणि बाळाचे हार्टबीट्स येतील त्यावेळेला तुम्हाला हे चालू होतं. कारण तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सचे खूप बदल व्हायला लागतात. जसे हॉर्मोन्सचे बदल व्हायला लागतात तशी बॉडी ॲडजस्टमेंट करायला लागते तुमची आणि त्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अनुभव यायला लागतो की जसं कुठला वास आला तर तीव्र वास आल्याबरोबर तुम्हाला त्याची मळमळ आणि उलटी व्हायला लागते. म्हणून तुम्ही तीव्र वास जो असतो, जसा सपोज तुमच्या स्वयंपाकघरातला फोडणीचा वास असतो फॉर एक्झाम्पल, की तिथे तुम्ही जाणं टाळायला हवं आहे. तर जर तिथे नाही केलं की तो वास तुमच्या ब्रेनमध्ये जाऊन ते तुमचं वॉमिटिंग सेंटर असतं त्याला ट्रिगर करतं आणि ते ट्रिगर केलं की तुम्हाला ते नॉशिएटिंग अँड वॉमिटिंग व्हायला लागतं. त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही अवॉइड करायला हवा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही उठल्यानंतर लिंबू पाणी घेतलं किंवा त्याच्याबरोबर साखर किंवा मीठ घेतली तर खूप छान वाटेल तुम्हाला. तिसरी गोष्ट, तुम्ही पहिले उठल्या आपण जे पेय घेतो किंवा पाणी घेतो, कॉफी घेतो, चहा घेतो, हे न घेता जड पदार्थ पहिल्यांदा घेतला तर तुम्हाला वॉमिटिंगचं सेन्सेशन कमी होतं. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही केली पाहिजे. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सपोज तरीही तुमच्या उलट्या थांबत नाही आहेत तर तुम्हाला डॉक्टरी सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही सर्वसाधारण डॉक्टर खूपच उलट्या होत आहेत, डॉक्टर खूपच अस्वस्थ होतं आहे हे न सांगता तुम्हाला जे प्रिसाइजली होते ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सांगितलं पाहिजे की दिवसामधून मला 3 उलट्या होतात किंवा 4 उलट्या होतात. तर हे का महत्त्वाचं आहे, तर डॉक्टरला अंदाज येतो की तुमच्या शरीरामध्ये 3 उलट्या झाल्यानंतर तो शरीराचा जो बॅलन्स असतो, आपल्या फ्लुइडचा बॅलन्स असतो, म्हणजे पाण्याचा प्रमाण असतं, ते जर कमी जास्त होत असेल किंवा खूपच कमी होत असेल तर त्याप्रमाणे डॉक्टर निर्णय घेतील. जर सपोज तुम्हाला वारंवार उलट्या होत असतील आणि ऑलमोस्ट काहीच शरीरात पचत नसेल किंवा राहत नसेल, अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला टॅबलेट्स चालू करतात. तर टॅबलेट्ससुद्धा साधारण एक 20 ते 25 मिनिटं अगोदर खाण्याच्या खाऊन घेतल्या जायला हव्यात आणि जर त्या तशा झाल्या आणि तुम्हाला उलटी कमी झाली तरीही ते चांगलं आहे. पण समजा त्याही पुढे जाऊन केव्हा असं होतं की तुम्हाला उलटीच थांबत नाही, गोळ्यासुद्धा घेतल्या तरी गोळ्याबरोबर उलटीबरोबर गोळीसुद्धा बाहेर येते, अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरी सल्ल्यानुसार एकतर तुम्ही डे केअरमध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे किंवा हॉस्पिटलायझेशन केलं पाहिजे आणि तुम्हाला सलाईन दिलं पाहिजे. तर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला डॉक्टर म्हणतो की सलाईनसाठी ॲडमिट व्हा की आपल्याला पहिल्यांदा तिथे दबाव येतो की ॲडमिशन म्हटलं की आपण खूप घाबरतो त्याला आणि आपल्याला वाटतं की आता ॲडमिशन म्हणजे ते कॅस्केट चालू होणार. पण तसं नसतं. तुमच्या शरीरामध्ये फ्लुइड कमी झालेलं असतं, म्हणजे पाणी कमी झालेलं असतं, उलटी होऊन क्षार कमी झालेले असतात. ते क्षार रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला सलाईनमधून काही इंजेक्शन्स देऊन, म्हणजे टॉनिक वगैरे व्हिटॅमिनचे इंजेक्शन्स देऊन तुम्हाला तो बॅलन्स राखला जातो, जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी म्हणजे बाळाच्या वाढीसाठी
त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरना किंवा हॉस्पिटलला न घाबरता किंवा न शंका घेता एक 2-3 दिवसासाठी ॲडमिट झालात तर खूप फरक पडतो आणि तुम्ही प्रेग्नन्सी एन्जॉय करू शकता. तर अशी ही तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेग्नन्सीमधला हे मॉर्निंग सिकनेस कसा आपण टाळावा किंवा कसा आपण त्याच्यावर उपाय करावा. एकतर घरगुती उपाय करावे किंवा जर तुम्हाला एका स्टेजपर्यंत नसेल तर तुम्ही डॉक्टरी सल्ला घ्यावा. आणि हे सर्व आपण आता मॉर्निंग सिकनेसबद्दल बोललो, जे आपल्याला साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये होतं. पण त्याच्याही पेक्षा पलीकडे तुम्हाला डॉक्टरी सल्ला घ्यायचा असेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर श्री हॉस्पिटलला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. श्री हॉस्पिटलचं मॉम अँड मी डिपार्टमेंटमध्ये मदर अँड चाइल्ड म्हणजे फक्त प्रेग्नन्सी तुमची कशी नीट आणि व्यवस्थित सुरक्षितपणे जावी याच्यासाठी आम्ही स्पेशल कॅम्पेन चालू केलेलं आहे. तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा. फोन नंबर आणि खाली दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता. स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यामध्ये नवीन जीव वाढतोय. स्वतःची काळजी हीच बाळाची काळजी. थँक्यू व्हेरी मच.